सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांना रामकृष्ण हरी। आज विजयादशमी। मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनलवरून जागर आदिशक्तीचा हा जवळजवळ 10 दिवसाचा ज्ञानयज्ञ आपण संपन्न केला। 9 दिवस नवरात्राचा जागर आणि आदिशक्तीची माहिती, त्याचप्रमाणे शारदोत्सव आपला समोर संपन्न झाला। मला सांगायला खूप आनंद होतो, गेल्या वर्षी आपण यूट्यूब चॅनल हे दसऱ्याच्या दिवशी सुरुवात केली आणि बरोबर 1 वर्ष आज होतं आहे। वर्षभरात दिलेला प्रतिसाद खरोखर माझ्या दृष्टीनं अत्यंत आनंददायक आहे। जवळजवळ लाखभर लोकांच्यापर्यंत आपण पोचलो, सबस्क्रायबर भरपूर झाले आणि 4000 तासांचा टप्पा आपण केव्हाच पूर्ण केला। वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जरूर हे चॅनल पाहत चला। आपलं चॅनल हे पूर्णपणे आध्यात्मिक चॅनल आहे आणि मी प्रत्येक वेळेला आपल्या या चॅनलचा उद्देशही सांगत असतो की आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख ही नवीन पिढीला व्हावी, कारण नवीन पिढी मुलं आपल्या भारतीय संस्कृतीकडं किंवा भारतीय संस्कृती कशी आहे हे त्यांना माहीतच नाही। या भोगवादी जीवनामध्ये आपली जी दिशा आहे, तरुणांची दिशा, मुलांची दिशा ही कुठेतरी चुकत आहे। म्हणून संस्कृतीची जाणीव व्हावी म्हणून खरं तर हा उपक्रम आहे। असो, आज विजयादशमीच्या निमित्तानं सुरुवातीलाच सर्व श्रोतृवर्गाला मी लाख अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। 9 दिवस आपण 9 शक्तीचा जागर पाहिला। अगदी आदिशक्ती हिची रूपं कोणकोणत्या प्रकारची होती, 9 रूपामध्ये त्या शक्तीची पूजा कशी केली जाते हेही आपण पाहिलं आणि त्याचबरोबर प्रत्येक दिवशी एकेका नवीन मंदिराचा एक माहिती आपण पाहिली। त्यामध्ये 3-3.5 शक्तिपीठं, नंतर चतुर्शृंगी देवीची माहिती, एकविरा देवीची माहिती आणि कालच आपण मुंबईची महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली म्हणजे मुंबापुरी आपण त्याला म्हणतो, त्या देवीची माहिती आपण पाहिली आणि नवीन माहिती मिळाल्याचा आनंदही आपल्याला नक्कीच झाला असेल। 9 दिवस देवीने या महिषासुराला मारण्यासाठी युद्ध केलं, रात्रंदिवस युद्ध केलं। कधीकधी आपल्या मनात शंका येईल की या राक्षसाला मारण्यासाठी देवीला अहोरात्र 9 दिवस युद्ध करावं लागलं, एवढा तो बलशाली होता का? सांकेतिक अर्थ आपण असा घेऊ शकतो की हा जो महिषासुर आहे म्हणजे ह्या खलप्रवृत्ती आहेत, ह्या खलप्रवृत्ती नष्ट होण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, कारण या सहजासहजी यांचं निर्मूलन होत नाही, सहजासहजी या संपत नाहीत। आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर या ज्या प्रवृत्ती आहेत, याशिवाय ज्या काही दुष्ट प्रवृत्ती आहेत या आपल्याला काढायच्यात, आपल्यातून निघून गेल्या पाहिजेत। ते खऱ्या अर्थाने मग आपण विजयादशमी साजरी करणार आहोत। भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्या अवताराचं कार्य सांगताना सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेला सज्जनांना त्रास होतो, दुष्टांचं फावतं, ह्या खलप्रवृत्ती फावतात। महिषासुरासारखा राक्षस आणि तो संपवण्यासाठी
की ज्या राक्षसाने देवांनासुद्धा त्राहिमाम करून सोडलेलं होतं, अशा वेळेला ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची शक्ती एकवटली, ती आदिशक्तीच्या रूपानं प्रगट झाली. मग या देवीला वेगवेगळ्या देवतांनी आपल्याजवळची अस्त्र दिलेली आहेत, आपल्याजवळची शस्त्र दिलेली आहेत. आपण देवीचं रूप पाहताना पाहिलं की कधी देवीचं रूप हे चतुर्भुज आहे, कधी ती अष्टभुज आहे, कधी दशभुज आहे, तर कधी ती अष्टादशभुज आहे, कधी कधी तिचं रूप सहस्रभुजा म्हणून सुद्धा आहे. आणि प्रत्येक हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत. म्हणजे या खलांचा नाश करण्यासाठी देवीला एवढे मोठे परिश्रम घ्यावे लागले. माऊलींनीसुद्धा आपल्या पसायदानामध्ये मागणं मागताना पहिलंच मागणं मागितलं आहे, जे खळांचे व्यंकटी सांडो. म्हणजे दुष्टांचा दुष्टपणा जावा. म्हणजे माऊलींना माहीत आहे की या दुष्ट प्रवृत्ती सहजासहजी नष्ट होत नाहीत. आणि मग या प्रवृत्तींचा नाश झाला आणि मग एक विजयोत्सव साजरा केला गेला. आणि तो विजयोत्सव म्हणजेच हा नवरात्रातला हा 10वा दिवस विजयादशमी म्हणून आपण साजरा करतो. यालाच आपण दसरा असं म्हणतो. संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने हा संबोधला जातो. जे काही 3.5 मुहूर्त आहेत त्या मुहूर्तांपैकी एक दसराच्या दिवशी एक शुभ मुहूर्त समजला जातो. नवीन कामाला प्रारंभ करत असताना आपण मुहूर्त पाहतो, पण अक्षय तृतीया असेल, पाडवा असेल, गुढीपाडवा असेल, दसरा असेल, तर या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. आणि म्हणून 3.5 मुहूर्तांपैकी दसऱ्याचा एक मुहूर्त हा शुभ मानला जातो. दसऱ्याचा सण हा भारतामध्ये अनेक ठिकाणी साजरा करतात. तो आताच नाही तर रामायण काळापासून दसरा सण साजरा केला जात असे. त्याची एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की पूर्वी सूर्यवंशामध्ये किंवा रघुवंशामध्ये एक राजा होऊन गेला आणि तो राजा, त्याचं नाव वरतंतू असं, तो राजा वरतंतू असं होता. आपलं रघुराजा होता. आणि रघुराजा हा क्षत्रिय आणि अत्यंत दानशूर रघुवंशात जन्माला आलेला. आणि त्याच्याच राज्यामध्ये वरतंतू नावाचे एक ऋषी होते आणि त्यांचा एक शिष्य होता, त्याचं नाव वत्स असं होतं. हा कौत्स असं होतं. हा जो कौत्स आहे याने आपल्या गुरुजींना दक्षिणा देण्याचं ठरवलं. 14 कोटी सुवर्णमुद्रा आपल्या गुरुजींना आपण गुरुदक्षिणा द्यायची. पण एवढं धन आणणार कुठून? म्हणून तो राजाकडे गेला आणि राजाला हे सगळं काही त्यांनी सांगितलं. तेव्हा राजाने आपल्याजवळची जेवढी काही संपत्ती होती, रघुराजाने आपल्याजवळची सगळी संपत्ती याला देऊन टाकली दक्षिणा देण्यासाठी. कारण दारात आलेला याचक हा रिकाम्या हाताने परत जाता कामा नये, असा एक रघुवंशाचा नियम होता. आणि म्हणून आपल्याजवळची सगळी संपत्ती देऊन टाकली. राजा निष्कांचन झाला, परंतु तरीसुद्धा ती दक्षिणा द्यायला धन अपुरं पडलं. मग रघुराजाने कुबेराला प्रार्थना केली. कारण कुबेर ही धनाची देवता आहे. कुबेराला विनंती केली आणि कुबेराने त्याच्याजवळच्या ज्या काही कोट्यावधी सुवर्णमुद्रा आहेत त्या पृथ्वीवर शमीच्या वृक्षावर टाकल्या. पावसाप्रमाणे त्या शमीच्या वृक्षावर त्या सुवर्णमुद्रांचा पाऊस पडलेला आहे. राजाने त्या संपूर्ण सुवर्णमुद्रा घेतल्या. जेवढ्या कमी पडत होत्या तेवढ्याच फक्त घेतल्या आणि त्या कौत्साला दिल्या आणि उरलेल्या ह्या मला नको म्हणून सांगितलं. बघा, भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे की मला जे वैभव मिळतं आहे ते वैभव मला एकट्याला नको, तर ते सर्वांच्यासाठी असलं पाहिजे, असा विचार फक्त भारतीय संस्कृतीमध्येच होऊ शकतो. रघुराजाने जे काही जादा धन होतं, जादा सुवर्णमुद्रा होत्या, त्या लोकांना लुटवल्या. आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपण
जे काही शमी वृक्ष आहे किंवा आपण त्याला आपट्याचं झाड असं म्हणतो, त्या शमी वृक्षावरच्या किंवा आपट्याच्या झाडाची पानं ही सुवर्णमुद्रा म्हणून आपण एकमेकांना लुटतो, एकमेकाला देतो, अशी त्या दिवसापासून पद्धती सुरू झाली. ही एक पौराणिक कथा आहे आणि ती सत्यकथा आहे की रामायण काळापासून हे सुरू झालेलं आहे. या ठिकाणी राजाचं मोठेपण आपल्याला दिसतं. असो, आणखीन अनेक दृष्टीने याचं महत्त्व आहे. जेव्हा हे सगळे पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेला वनवासाला जाताना त्यांनी आपल्या जवळची शस्त्र ज्या झाडाखाली पुरून ठेवली ती झाड शमीवृक्षाचं होतं. आणि जेव्हा त्यांचा वनवास संपला तेव्हा आता सगळी युद्धाची तयारी करायची होती. त्यावेळेला त्यांनी आपली ठेवलेली जी काही शस्त्र आहेत ही शमीच्या झाडाखालून याच दिवशी काढली आणि युद्धाची तयारी केली. शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबावर चढाई करताना या दिवसाची निवड केलेली होती. इतकं दसऱ्याच्या दिवसाचं महत्त्व आहे. एक तर वर्षा ऋतू संपत आलेला असतो, सगळीकडे वातावरण हे आनंदाचं असतं, निसर्ग सौंदर्य खूप चांगलं असतं, धनधान्य घरी आलेलं असतं आणि परिसरही एकदा छान असतो. असा हा आनंदोत्सव या आनंदी वातावरणामध्ये आपण साजरा करतो. असं म्हणतात की या दिवशी लोक किंवा जे काही सैन्य आहे, सरदार आहेत, ते मर्दुमकी गाजवण्यासाठी या दिवसाची निवड करायचे. या दिवशी असं म्हणतात की आपण सीमोल्लंघन करायचं असतं. म्हणजे मर्दुमकी गाजवण्यासाठी आपण सीमेच्या पलीकडे जायचं असतं. त्याला सीमोल्लंघन असं म्हणतात. सीमोल्लंघन त्याचा शब्द शीलंघन असाही एक शब्द आपल्याकडे वापरला जातो. आणि या निमित्ताने आपण एकमेकाच्या गाठीभेटी घेतो आणि एकमेकाला सोनं देण्याचा कार्यक्रम आपण करतो. मोठी माणसं ही लहान मुलांना सोनं देतात, लहान मुलं मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतात. असा हा सगळा कार्यक्रम असतो. काही गावांमध्ये सीमेच्या पलीकडे जाऊन किंवा गावाच्या पलीकडे जाऊन एक पालखी काढली जाते, मिरवणूक काढली जाते. काही गावांमध्ये तर काठी पालखी, ज्याला आपण छबिना म्हणतो, असं एक सांस्कृतिक उत्सव साजरा केला जातो. आणि मग जेव्हा हे लोक पुन्हा घरी येतात त्यावेळेला त्यांना औक्षण केलं जातं. घरातली जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी आपल्या पतीचं औक्षण करते, पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करते, आपल्याला सौभाग्य मिळावं अशा प्रकारची देवीजवळ प्रार्थना करते, आयुष्य आणि आरोग्य आपल्याला लाभावं अशा प्रकारची देवीजवळ प्रार्थना करते. आणि 9 दिवस आपण जो काही घट घरामध्ये बसवलेला असतो, घटाची स्थापना केलेली असते, त्यामध्ये आलेले जे तृण आहे, मग ह्या तृणाचे जे तुरे आहेत ते तुरे आपल्या मालकाच्या डोक्यावर, मालकाच्या अंगावर टाकले जातात आणि ते शुभ समजलं जातं. असा हा दसऱ्याचा सण. आपण नेहमी म्हणतो दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. असा हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. आपणही या दसऱ्याच्या निमित्तानं एक संकल्प करूया. काही ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम होतो, मोठे मोठे कार्यक्रम करतात रावण दहनाच्या निमित्ताने. हेतू काय असतो की हा जो रावण आहे याच्या म्हणजे रावण ही व्यक्ती नाही, तर रावण ही आपल्यामध्ये असणारी एक दुष्ट प्रवृत्ती आहे. रामायण काळामध्ये प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं किंवा रावणाचा वध केला तो भाग वेगळा. पण आता रावण नाहीत का? जरी आकाराने रावण नसले तरी विकाराने मात्र अनेक रावण अनेक घरांमध्ये असतात. आकाराने जरी राक्षस नसले तरी विकाराने मात्र बरेचसे राक्षस घराघरांमध्ये असतात. आणि म्हणून या राक्षसांना संपवणं, या दुष्ट प्रवृत्तीला संपवणं हा त्याच्यातला एक भाग असतो. म्हणून रावण दहनाचा कार्यक्रमसुद्धा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. नवरात्राच्या दरम्यान गरबा खेळला जातो. गरबा खेळण्याचा हेतू तरी काय आहे की अगदी आनंदाने या सगळ्या गरबा खेळणारी जी मंडळी आहेत
हे देवीच्या भोवती फेर धरून नाचतात. त्या ठिकाणी ती सुंदर सुंदर अशा प्रकारची भगवंताची गाणी म्हणतात आणि यातून आमच्या ठिकाणी सदाचार निर्माण हो, चांगल्या प्रवृत्ती आमच्यामध्ये निर्माण हो, असा हा गरबा याचा उद्देश आहे. पण अलीकडे हे सगळं बदलत चाललं आहे. कधीकधी वाईटही वाटतं. पण गरबा याचा हेतू बाजूला राहत चालला आहे. ते केवळ प्रदर्शन झालं आहे, ते भगवंताचं दर्शन असलं पाहिजे. आपली भारतीय संस्कृती ही खूप मोठी आहे. आपण पुन्हा त्या मार्गाकडे जाऊया आणि प्रत्येक सांस्कृतिक सण समारंभाचा नेमका हेतू काय आहे, हे सण आणि समारंभ का साजरे केले जातात, याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, हे आपण सगळेजण जाणून घेऊया. असो, आज दसऱ्याच्या निमित्तानं पुनश्च एकदा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि वेदांनी केलेली प्रार्थना, सर्वे पिस्किनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, अशा प्रकारची प्रार्थना करतो. प्रत्येकाला जीवनामध्ये भरपूर संपत्ती मिळो, चांगलं निरामय अशा प्रकारचं आरोग्य मिळो आणि आसुरी प्रवृत्ती संपवून पुन्हा एकदा देवराज्य किंवा रामराज्य सुरू हो, अशा प्रकारची एक आशा या ठिकाणी व्यक्त करतो. पुढच्या भागापासून आपण थोडं राहिलेलं आपलं गणेशाचं चरित्र आहे ते आपण सांगणार आहोत आणि लगेच पुढे आपण संत चरित्र की ज्ञानोबा ते तुकोबा किंवा मुक्ताई ते बहिणाई, आणखीन महाराष्ट्रामध्ये जे काही संत होऊन गेले, या संतांची चरित्र आपण पाहणार आहोत. कारण संतांची चरित्र फक्त आपल्याला एवढीच माहीत असतात की संतांच्या जीवनातला एखादा चमत्कारिक प्रसंग आपल्याला माहीत असतो. परंतु मानव रूपाने जन्माला येऊनसुद्धा ही मंडळी संतपदापर्यंत कशी पोचली आणि त्यासाठी त्यांना कसं जीवन जगावं लागलं, याचंसुद्धा चिंतन होणं महत्त्वाचं आहे. म्हणून तोही उपक्रम आपण सुरू करणार आहोत. सर्वांनी आमच्या या चॅनलला भरपूर अशा प्रकारचा प्रतिसाद देत चला. नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील, नवीन नवीन विचार आपल्याला ऐकायला मिळतील की ते विचार आपल्या जीवनामध्ये येतील आणि आपलं जीवन हे आपल्याला आनंददायी करता येईल. याच ठिकाणी आपण थांबूया. रामकृष्ण हरी.